हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे मस्त असा ढोकळा आणि एकदम स्पॉन्जी असा मस्त ढोकळा बनवणार आहे आणि मी माझ्या मुलाला देणार आहे टिफिनमध्ये। तर इथे मी शॉर्ट ब्रेकमध्ये त्याला देणार आहे आणि लॉंग ब्रेकमध्ये त्याच्यासाठी भाजी पोळीच असते बघा। तर इथे सकाळी सकाळी उठले होते मस्त मी टिफिन बनवण्यासाठी। तर इथे ज्या भांड्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे त्या भांड्यामध्ये बरंचसं पाणी घेतलं आहे। तर एकदम असं मतलब म्हणजे आपण जे भांडं ठेवतोय ढोकळा ठेवतोय तर त्याला एकदम चिपकून असं पाणी नाही राहिलं पाहिजे, थोडंसं कमी ठेवायचं पाणी। तर इथे मस्त मीडियम गॅस ठेवला आहे मी, जास्त फुल पण नाही करायचं आहे आणि जास्त कमी पण नाही ठेवायचं आहे। तर इथे ढोकळा बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचं बाऊल घेतलं आहे मी आणि बेसन मस्त असं त्याच्यामध्ये छान भिजवणार आहे। तर इथे काय करायचं आहे, तुम्ही चमच्याने आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मोजलं तरी चालेल, 4 चम्मच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी अंदाजेच थोडंसं पाणी घेतलं आणि 1.5 चम्मच इथे मी साखर, पिठी साखर टाकते आहे। तर इथे कसं सकाळची वेळ होती तर पटपट करायचं असतं। तर पिठी साखर टाकली की लवकर विरघळते आणि जाड जर का साखर टाकसान तर ती थोडासा टाईम लागतो त्याला विरघळायला। तर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक वाटी, कुठलीही नाही म्हणजे थोडीशी मोठ्या साईजची एक वाटी घ्यायची आहे आणि मेजरमेंट जर का करत असेल तर 1 कप असं तुम्ही घेतलं तरी चालेल। तर इथे माझ्याकडे मेजरमेंट कपही होता, पण मी तुम्हाला नॉर्मली वाटीने दाखवलं, म्हणजे कोणीही बनवू शकतं ज्याच्याकडे मेजरमेंटचे कप नसतात तर तेही बनवू शकतं मस्त असं घरी ढोकळा। तर इथे मी काय करते तर पीठ जे आहे बेसन पीठ 1 वाटी घेतली आहे, त्याला छान असं चाळून घ्यायचं आहे बघा। म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये काही असेल तर ते निघून जातं आणि छान असं त्याला सॉफ्ट असं छान भिजवायचं आहे त्याला। एकदम असं पातळ नाही करायचं आहे आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आहे। तर इथे मस्त असं स्मूथ बॅटर बनवलं आहे बघा मी। तर इथे मी इनो टाकणार आहे। तर इनोने काय होतं, छान असं सॉफ्ट होतं बघा ते आणि छान फुलतं पण। तर इथे भिजवताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे। आणि इनो टाकल्याच्या नंतर छान त्याला परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे एकदम असं म्हणजे एकदम फास्टमध्ये मिक्स नाही करायचं आहे, छान असं एक साईडनी छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे काय करायचं आहे, ज्या भांड्यामध्ये तुम्ही टाकणार आहे तर त्याला अगोदर छान थोडंसं तेल लावायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसनचं ढोकळ्याचं तर त्याला त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। आणि नंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही म्हणजे ढोकळा बनवणार आहे तर ते पण छान गरम झालं होतं बघा। तर लगेच मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि छान मस्त त्याला झाकण त्याचं लावून घेतलं आणि बघू शकता मला म्हणजे जे बॅटर बनवलं आहे मी बेसनचं ढोकळ्याचं पीठ, तर त्याला फक्त अर्धाच ग्लास पाणी लागलं आहे, कारण की बेसन भिजवताना त्याच्यामध्ये जास्त पाणी लागत नाही। तर मी शुगर सिरप बनवते, म्हणजे आपण जे ढोकळ्यामध्ये पाणी टाकणार आहे तर ते गोड पाणी ते बनवते। तर पहिले मी इथे मिरच्या टाकल्यात, 4 ते 5 मिरच्या टाकल्यात त्याला एकदम चिरा मारून आणि त्याच्यानंतर जिरा मोहरी टाकली आहे आणि कढीपत्त्याचे पानं टाकले 7 ते 8 आणि छान त्याला फ्राय होऊ दिलं। त्याच्यानंतर पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि त्याच्यानंतर आपलं खाण्याचं मीठ टाकलं अर्धा चम्मच, म्हणजे 1 टीस्पून टाकलं आणि पिठी साखर टाकली आहे 1.5 चम्मच आणि परत त्याला छान मस्त अशी उकळी आली आहे बघा। उकळी येऊ द्यायची म्हणजे जी साखर आहे तर ते छान विरघळेल। तर इथे जे शुगर सिरप आपण बनवलं आहे तर त्याला थंड होऊ द्यायचे, एकदम गरम गरम म्हणजे जे आपण ढोकळा बनवला आहे त्याच्यावर एकदम गरम गरम ओतायचं नाही आहे, म्हणजे काय होईल की ढोकळा व्यवस्थित बनणार नाही। तर ढोकळा पण छान थंड होऊ द्यायचा आहे, त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी त्याला लॉंग ब्रेकमध्ये त्याला पनीरची भाजी देते आहे। तर कांदा टोमॅटो छान बारीक करून घेतलं आहे आणि पनीर जे आहे तर ते मी घरीच बनवलं आहे आणि खूप छान झालं होतं बघा। पहिल्यांदाच बनवलं पण खूप छान झालं होतं। तर इथे सकाळची वेळ होती तर खूप म्हणजे अंधारच होता, एवढं जास्त म्हणजे लाईट नव्हता आलेला बाहेर। तर इथे
जो ढोकळा आहे तर तो पण छान तयार झाला आहे. तर इथे मला 12 मिनटं लागले बघा ते बनायला, कारण की मी गॅस जो आहे तर तो मीडियम ठेवला होता, एकदम फुल गॅस नव्हता ठेवला, तर त्याच्यामुळे मला 12 मिनटं लागलेत. आणि मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे बघा, मस्त फुलला आहे. तर इथे काय करते की थोडंसं त्याला, म्हणजे थोडंसं नाही, चांगलंच त्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर शुगर सिरप टाकायचं आहे. तर इथे मी लॉंग ब्रेकसाठी त्याला मस्त मटर पनीर बनवलं आहे आणि छान अशी ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवली. तर छान चपातीला पण एकदम मस्त, एकदम क्रिस्पी त्याला भाजून देते बघा. म्हणजे काय होतं की तेलामध्ये छान भाजली ना तर जी चपाती आहे तर ती जास्त वेळसाठी सॉफ्ट राहते आणि त्याला म्हणजे असं कडक आणि किंवा वातडही लागणार नाही. छान मस्त अशी भाजून देते बघा. तर इथे ढोकळा जो आहे तर तो पण तयार झाला आहे. तर बघू शकता किती एकदम भारी असा फुलला आहे बघा तो ढोकळा. तर इथे छान ज्या शेपमध्ये तुम्हाला आवडतं तर त्या शेपमध्ये छान त्याला कट करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मोठ्या साईजच्या प्लेटमध्ये छान त्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता जो ढोकळा आहे तर तो किती छान मस्त असा बनला आहे बघा. तर इथे काय करायचं आहे, सगळे पीसेस मी काढून घेतले, किंवा तुम्ही त्याच भांड्यावर जे शुगर सिरप बनवलं आहे तर तेही तुम्ही टाकू शकता त्याच्यावर. म्हणजे अजून म्हणजे त्याच्यावर फक्त डिझाईन किंवा किंवा थोडंसं त्याला होल्स पाडू शकता, म्हणजे जे शुगर सिरप आहे तर ते आतमध्ये जाईल. तर तुम्ही असंही करू शकता की एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर शुगर सिरप टाकायचे. तर माझ्या मुलाला जास्त शुगर सिरप आवडत नाही आणि त्याला टिफिनमध्ये द्यायचं आहे, तर थोडंसं सुक्कं म्हणजे कमी शुगर सिरपवालं मी त्याला देणार आहे. आणि नंतर आम्हाला जेव्हा खायचं आहे तर तेव्हा भरपूर शुगर सिरप मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे जे गोड पाणी बनवलं आहे मी, मिरची आणि हिरवी मिरची टाकली, परत कढीपत्ता टाकला आहे, जिरा मोहरी, तर ते नंतर मी जास्त टाकणार आहे जेव्हा आम्हाला खायचं असलं तेव्हा. तर इथे छान मी त्याचा टिफिन तयार करते आहे. शॉर्ट ब्रेक छान त्याचा मस्त. तर ढोकळ्याचे पीसेस दिलेत, परत ड्रायफ्रूट्स दिलेत थोडेसे काही त्याला, आणि त्याच्यानंतर टोमॅटो केचप दिला आहे. तर टोमॅटो केचप जो आहे, सॉस जो आहे तर तो मी घरीच बनवला आहे मस्त. तर इथे जो म्हणजे त्याला कसं स्कूलमध्ये 2 टिफिन द्यावे लागतात, तर एक शॉर्ट ब्रेक आणि एक लॉंग ब्रेक. तर एका याच्यामध्ये मी त्याला काहीतरी म्हणजे असं हलकं फुलकं बनवून देते आणि एका याच्यामध्ये छान असं भाजी पोळी आणि थोडंसं गोड काहीतरी त्याला देते. तर इथे लॉंग ब्रेक पण छान टिफिन तयार झाला आहे बघा. तर इथे माझे दोन्ही टिफिन तयार झालेत आणि सकाळची गडबड असते खूप, तर इथे मस्त असे दोन्ही टिफिन बनवले आहेत मी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मस्त असे टिफिन तयार झाले आहेत. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण